नमस्कार, गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण लाल भोपळ्याचे लाडू तयार करणार आहोत। त्यासाठी मी एका वाटीने सर्व प्रमाण घेतलेले आहे। मी या वाटीने 3 वाटी लाल भोपळा किसून घेतलेला आहे आणि ज्या वाटीने मी लाल भोपळा किसून घेतलेला आहे त्याच वाटीने मी 2 वाटी साखर आणि 3 वाटी लाल भोपळा घेतलेला आहे। तर 3 वाटीच ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे। हे सर्व साहित्य मी एकाच वाटीने मोजून घेतलेले आहे। आता गॅसवर मी हे एक पातेले ठेवलेला आहे किंवा एक भांडं ठेवलेला आहे। त्या भांड्यामध्ये मी सुरुवातीला लाल भोपळ्याचा कीस टाकून घेणार आहे। लाल भोपळ्यातलं मॉइश्चरायझर कमी करण्यासाठी एक 5 मिनिटं मी हा लाल भोपळा परतून घेणार आहे। आपला 5 मिनिटांनी लाल भोपळा परतून झाला की त्याच्यामध्ये आपण आता 2 चमचे मी साजूक तूप टाकून घेणार आहे। आणि साजूक तुपावर आपण पुन्हा एकदा हा लाल भोपळा परतून घेणार आहोत। 1-2 मिनिटं मी साजूक तुपावर हा लाल भोपळा परतला की त्याच्यामध्ये ओल्या नारळाचा कीस टाकून आपण हा लाल भोपळ्यामध्ये एकजीव करून घेऊया। आपलं खोबरे लाल भोपळ्यामध्ये एकजीव झालं की आता आपण त्याच्यामध्ये साखर टाकून घेणार आहोत। साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि एखाद मिनिट हलवून मी साखर मेल्ट होण्यासाठी ह्याच्यावर झाकण ठेवून घेणार आहे। एक 5 मिनिटांनी आपण झाकण काढून पाहूया। तुम्ही पाहू शकता साखर आपली मेल्ट झालेली आहे, त्याला पाणी सुटलेलं आहे। आता मी पुन्हा एखाद मिनिट हलवून पुन्हा एकदा झाकण ठेवणार आहे, जेणेकरून आपला लाल भोपळा आणि ओल्या नारळाचा कीस या साखरेच्या पाण्यामध्ये शिजला जाईल। तोपर्यंत आपण मिक्सरचं भांडं घेऊन मी इथं सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, ते मिक्सरच्या भांड्यात मी एकदम बारीक असं फिरवून घेणार आहे। आपल्या सुक्या खोबऱ्याचा कीस तयार झालेला आहे। आता हा मी बाजूला ठेवते। 5 मिनिटं झालेले आहेत। आपला लाल भोपळा आणि ओल्या नारळाचा कीस शिजला गेलेला आहे। आता त्याच्यामध्येच मी अर्धा चमचा विलायची पावडर आणि मिल्क पावडर 2 चमचे टाकून घेणार आहे आणि एक 10 मिनिटं एकसारखं मी हे परतून घेणार आहे। लाल भोपळा आणि ओल्या नारळाचा कीस एकजीव झाला, त्याचा छान असा गोळा तयार व्हायला लागला की त्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करायची आणि आपण हा प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया। एक 10 ते 15 मिनिटं मी हा कीस थंड करून घेणार आहे, जास्तही थंड करायचा नाही। आणि आता आपण जो सुक्या खोबऱ्याचा कीस तयार केला होता, तर 10 मिनिटं झालेली आहेत। मी लाडू वळून घेते। तुम्ही पाहू शकता सहज असे लाडू वळले जातात। लाडू आपला वळून झाला की सुक्या खोबऱ्याच्या कीसमध्ये मी हा फिरवून घेणार आहे। लाल भोपळ्याचा लाडू आपला तयार झालेला आहे। अजून एक लाडू मी तुम्हाला वळवून दाखवते। आपला लाडू तयार झाला की आपण हा सुक्या खोबऱ्याच्या कीसमध्ये डिप करून घेऊया किंवा सुक्या खोबऱ्याचा कीस लावून घेऊया। अशा पद्धतीने मी सर्व लाडू तयार करणार आहे। आपले सर्व लाडू तयार झालेले आहेत। त्यातला एक मी लाडू तुम्हाला तोडून दाखवते। एकदम रसरशीत असे आपले लाल भोपळ्याचे लाडू तयार झालेले आहेत। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। अशा पद्धतीने लाल भोपळ्याचे लाडू